गुड मॉर्निंग सगळ्यांना. आईस मॅजिक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साधी, सोपी आणि सिंपल मेथीची भाजी रेसिपी. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी मी घेतला आहे या 2 जुड्या मेथीची भाजी घेतली आहे. ही स्वच्छ साफ करून धुवून घेतली आहे. ह्या 8-10 मिरच्या घेतल्या आहेत. थोडासा लसूण घेतला आहे, हे मी टेचून घेणार आहे. आणि 2 कांदे चिरून घेतले आहेत बारीक. आणि आपल्याला नंतर शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. ही भाजी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते. तर बघा, मी आता हे लसूण आणि मिरची असं टेचून घेतलं आहे, असं जाडजाड. आणि आता हा कांदा मी भाजायला टाकते. कांदा छान आपल्याला लाल भाजून घ्यायचा आहे. छान लाल होईपर्यंत भाजायचा कांदा. आता कांदा मी असा भाजायला टाकलाय. आता थोडासा लाल करून घेणार आहे कांदा. आणि मग त्यामध्ये तेल टाकून मिरची आणि लसूण ऍड कर. बघा, आपला कांदा हा असा मस्त लाल भाजून घेतला आहे. मी ब्राऊन कलर येऊन दिला त्याला छान. आता मी त्यामध्ये ऍड करणार आहे तेल. त्या तेलावर मग हे लसूण आणि मिरची जी मी टेचून ठेवली होती ती टाकून घेणार आहे. छान आता भाजून घेऊया आपण थोडी लसूण आणि मिरची तेलावर. कांदा, लसूण, मिरची आपला छान भाजून झाला आहे. आता मी त्यात ऍड मिक्स करून घ्यायचा. मीठ आपण थोड्या वेळाने टाकणार आहे. थोडी भाजी आपली शिजून कमी झाली मग त्याच्यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचंय. तर मी भाजी परतून घेते मसाल्यामध्ये, आपल्या कांदा, मिरची, लसूण मध्ये. तर आपली भाजी आता मस्त परतून घेतली आहे मी. त्याच्यामध्ये आता टाकते मी चवीनुसार मीठ. मीठ हे हलवून घेते आणि 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे मी. मीठ मस्त मिक्स करून घेणार आहे सगळं. पाच मिनिटं झाकून ठेवते. आता 5 मिनिटं थोडा गॅस बारीक करून थोडी आपल्याला भाजी शिजून द्यायची आहे. मग आपली भाजी आता छान शिजली आहे. खाण्यासाठी तयार आहे. त्यात आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल टाकू शकता. आवडत नसेल नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तशी भाजी छान लागते खायला. पण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर अजून छान चव येते त्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्ही भाजी ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. बघा, छान वाटतं एकदम.